साने गुरुजी यांच्या कर्मभूमी असलेल्या जळगावच्या अंमळनेरमध्ये 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि या साहित्य संमेलनाचा आज समारोप पार पडत आहे। या समारोपीय कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती राहणार होती। मात्र या दोघांचाही खाजगी कारणास्तव दौरा हा रद्द झाल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती राहणार आहे। नीलम गोऱ्हे यांचा सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्या लेखिका सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी परिसंवादाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 7 वाजता या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सांस्कृतिक कार्यक्रमाने या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप जाऊ देवाची या गावा या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित नाट्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने या गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे। आणि या समारोपीय कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, स्थानिक आमदार तसेच मंत्र्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी देशभरातून साहित्यिक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळ्या साहित्यावर या ठिकाणी चर्चा घडून आणली जात आहे आणि आज या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप हा सायंकाळच्या सुमारास पार पडत आहे। कॅमेरा पर्सन रवी साखरकर सह किशोर पाटील, TV9 मराठी, अंमळनेर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।